येत्या 1 ते 2 दिवसात मनसे महायुतीत सहभागी होणार, साम टीव्हीला सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये राज ठाकरे अमित शहांमध्ये सकारात्मक चर्चा। मुंबईमध्ये मनसे भाजप युतीची घोषणा होणार। माढ्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला। माढ्यातील 6 आमदार रणजितसिंह निंबाळकरांसाठी काम करणार, फडणवीसांची शिष्टाई फळाला। शिवसेना 14 जागांवर लोकसभा लढवणार, साम टीव्हीला सूत्रांची माहिती। शिंदे गटाच्या 3 विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता। भावना गवळींच्या जागी संजय राठोडांना संधी मिळण्याची शक्यता। शिवसंग्रामच्या ज्योती मेटे उद्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार, सूत्रांची साम टीव्हीला माहिती। बीडमध्ये पंकजा मुंडेंविरोधात ज्योती मेटे सामना रंगण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला 7 जागांवर उघड पाठिंबा। प्रकाश आंबेडकरांचं काँग्रेसला पत्र। ठाकरे आणि पवार गटावर नाराज असल्याचा पत्रात उल्लेख। सांगलीतील लोकसभेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी। सांगलीतील काँग्रेसचा उमेदवार असेल पटोलेंचं विधान, तर पटोलेंनी संयमानं बोलावं, राऊतांचा सल्ला। अजित पवारांना घड्याळ चिन्ह का हवंय, त्यामुळे गोंधळ होतो। सुप्रीम कोर्टात शरद पवार गटाचा युक्तिवाद, तर चिन्ह गोठवण्याची मागणी करणं अयोग्य। अजित पवार गटानं दावा फेटाळला। पुढील सुनावणी 6 आठवड्यानंतर। लखनभैया एन्काउंटर प्रकरणी प्रदीप शर्मा दोषी, जन्मठेपेची शिक्षा कायम। 3 आठवड्यात शरणागती पत्करण्याचे मुंबई कोर्टाचे आदेश।